नमस्कार मित्रांनो, मी हेमंत केळकर. आज बाळासाहेबांच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. पण त्या आठवणी सोबतच एक अस्वस्थ करणारा प्रश्न मनात उभा राहतोय. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाणारे नक्की कोणाचे विचार जपताय? तुम्हाला पडला का हा प्रश्न? मला हा पडला. आज राजकारणात कोण कोणासोबत जातंय, का जातंय हे जनतेला अगदी स्पष्टपणे कळतंय, पण जाणारा माणूस मात्र जनतेला काहीतरी वेगळंच सांगताना दिसतोय. विशेषतः आपल्या कल्याण डोंबिवली बद्दल बोलू. कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे त्यावरून लोकशाही नेमकी कुठे चालली आहे असा प्रश्न मनात पडतो. नुकतंच राजू पाटील यांनी एक विधान केलं. त्यांनी म्हटलं की सध्याचं फोडाफोडीचं राजकारण पाहता आणि जनतेचं भलं करण्यासाठी आम्ही शिंदेच्या सोबत सत्तेत जातो. त्यांचा तर्क असा आहे की सत्तेत असलो तरच लोकांची कामे होतात. पण खरंच असं असतं का? सत्तेत गेल्याशिवाय जनतेचे प्रश्न सुटत नाहीत का? की सत्ता ही केवळ सोयीसाठी शोधलेली एक पळवाट आहे? कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एकंदरीत जर विचार केला तर रस्त्यांच्या खड्ड्यांपासून तर ट्रॅफिक पर्यंत आणि लोकांच्या समस्येपासून तर महानगरपालिकेपर्यंत अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. अनेक अनधिकृत बांधकामे उभी आहेत. मग सत्तेत राहूनही हे प्रश्न का सुटले नाहीत हा प्रश्न मनात येतो. आणि हे सगळं घडतंय हे सत्तेच्या हव्यासापोटी घडतंय का? बघा ना, राज ठाकरे यांनी प्रचारादरम्यान एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला जो आपण सगळ्यांनी पाहिला. त्यात त्यांनी सांगितलं होतं राज ठाकरेंनी की त्यांच्या उमेदवार धात्रक आणि एक महिला यांना पैशाची मोठी ऑफर झाली होती. आमिष त्यांना दाखवण्यात आली होती, पण धात्रक आणि त्या महिला डगमगल्या नाहीत. त्यांनी ती ऑफर धुडकावून लावली आणि निष्ठेने आणि न घाबरता ते निवडणूक लढवत आहेत. आपण हे सगळं ऐकलं पण असेल राज ठाकरेंच्या भाषणातनं. मग प्रश्न असा पडतो की जर धात्रक यांच्यासारखे उमेदवार किंवा मनसेचे बाकी उमेदवार न घाबरता न डगमगता निष्ठेने आणि हिमतीने निवडणूक लढवले होते, तर मग राजू पाटलांचं जे बोलणं आहे की फोडाफोडीचं राजकारण आणि त्याच्यामुळे आम्ही सत्तेत गेलो, निवडून आलेल्या नगरसेवक आणि लोकांचं भलं करण्यासाठी त्यांना काही कमिटमेंट दिले आहेत, वादे केले आहेत, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही जातोय, हे विरोधाभास करणारं वाटत नाही. एका बाजूला निष्ठा जपणारे कार्यकर्ते आहेत आणि दुसऱ्या बाजूला सत्तेचे समर्थन करणारे नेते. असंच काहीतरी आपल्याला हे बघायला मिळत आहे. एका लोकशाहीत विरोधी पक्षाचं स्थान अत्यंत महत्वाचं असतं. लोकांची कामे करण्यासाठी फक्त सत्तेत असायला हवं हा एक चुकीचा समज पसरवला जातोय. खरं तर विरोधी पक्षात बसूनही जनतेची कामं धडाक्याने करता येतात, पण त्यासाठी गरज असते ती प्रशासनावर आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची. इतिहासात अशा अनेक नेत्यांची उदाहरणं आहेत ज्यांनी सत्तेत नसतानाही सरकारला झुकवलं आणि लोकांचे प्रश्न सोडवले. मग आजच असं काय घडलं? विरोधी पक्षात बसून काम होणार नाही असं अप्रत्यक्षपणे का सुचवलं जातंय? कल्याण डोंबिवलीच्या जनतेला रबर स्टॅम्प लोकप्रतिनिधी नको आहेत, तर त्यांना हवाय असा नेता जो प्रशासनाला जाब विचारू शकेल, स्पष्टपणे बोलू शकेल, प्रश्न विचारू शकेल. मित्रांनो, कल्याण डोंबिवलीची जनता सुज्ञ आहे. कोणाची पावलं सत्तेच्या दिशेने का वळतायत आणि कोण आजही तत्वासाठी मैदानात उतरला आहे हे जनता उघड्या डोळ्यांनी बघते. फक्त सत्तेत गेल्यानेच विकास होतो हे म्हणणे म्हणजे आपल्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखं आहे असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. सत्तेत गेल्याशिवाय खरोखर काम होत नाही का, की फक्त हा एक राजकीय बनाव आहे? याबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच विनंती आहे, चॅनल अजून आमचं सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला आपल्या मित्रमैत्रिणींसह शेअर करा, लाईक करा. तुर्तास एवढेच. परत भेटू नवीन विषयासह. तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो.